नमस्कार, मी प्रतीक्षा. न्यूज मराठी 24/7 मध्ये आपलं सगळ्यांचं स्वागत आहे. तर एक नजर टाकूया आजच्या महत्त्वाच्या घडामोडींवर. पहिल्या श्रावणी सोमवार निमित्त खडकदेवळा येथील महादेव मंदिरात भाविकांची दर्शनासाठी येण्यास सुरुवात झाली आहे. तर पाचोरा तालुक्यातील खडकदेवळा बुद्रुक येथे 150 ते 200 वर्षांपूर्वीचे महादेवाचे उत्कृष्ट शिल्पकला असलेले मंदिर आहे. नवसाला पावणारा महादेव अशी या मंदिराची आख्यायिका आहे. प्राचीन काळी खडकदेवळा, बुद्रुक आणि खुर्द ही गावे हिवरा नदीच्या काठी वसलेले होते. त्या काळी हिवरा नदीला येणाऱ्या सततच्या महापुरांना कंटाळूनच ग्रामस्थांनी खडकदेवळा बुद्रुक गावच्या प्रवेशद्वाराजवळच महादेव मंदिराची निर्मिती केली. या महादेव मंदिराचा गर्भागार सुमारे 15 बाय 15 फूट असून भागी गंडकीच्या काळ्या पाषाणाचे सुमारे 1.25 फूट उंचीचे शिवलिंग आहे. त्यावर 9 इंच व्यासाची सुमारे 1 फूट उंचीची शिवसाळुंका म्हणजेच पिंड आहे. या पिंडीवर वेढा दिलेली नागमूर्ती आहे. समोरच बैठकीवरच 1 ते 2 फूट उंचीची नदीची केसराची मूर्ती आहे. त्याच्या गळ्यात कोरलेल्या घुंगरूमाळा, घंटा, पीठासन अत्यंत विलोभनीय आहे. मंदिरातील आकारबद्ध मूर्ती शिल्पकलेचा उत्कृष्ट नमुना आहे. त्यामुळे या मंदिराच्या दर्शनासाठी परिसरातील असंख्य भाविक येथे येतात. श्रावण महिन्यात विविध कार्यक्रम आदी प्रकारची आध्यात्मिक मेजवानी ग्रामस्थांना लाभते. आज श्रावण महिन्याचा पहिला सोमवार आहे. या निमित्त महादेवाच्या दर्शनासाठी सकाळपासूनच भाविकांनी या मंदिरात यायला सुरुवात केली. आमचं खडकदेवळा गाव हे हिवरा नदीच्या तीराला आहे. तिथं एक असं भव्य असं महादेवाचं मंदिर आहे. तो महादेव म्हणजे सगळं नवसाला पावणारा आहे आणि फार जुनी प्राचीन काळची मूर्ती आहे. बरेचसे भाविक भक्त नवसाला पावतात म्हणून तिथं दर सोमवारी श्रावण महिन्यामध्ये तिथं दर्शनाला येतात. हे आमच्या या महादेवामुळं आमच्या हिवरा प्रकल्पसुद्धा काही अंतरावर मागं वसरलेला आहे. या महादेवाची कहाणी फार मोठी आहे. त्यांनी धरणाचं काम यशस्वीपणे पूर्ण केलेलं आहे. आमचा या महादेव गावोगावी प्रसन्न होत असतो. मंदिराचं बांधकाम कशात आणि किती उंच फूट? मंदिराचं बांधकाम साधारण 60 ते 70 फूट उंच आहे आणि सौर कोरीव दगडमध्ये, संगमनेरी दगडमध्ये बांधकाम केलेलं आहे. किती जुनं आहे हे बांधकाम? हे प्राचीन काळापासून आहे. जसं ब्रिटिश काळापासून हे मंदिर झालेलं आहे. सुभाष लक्ष्मण शेनकर हे जो मंदिर आहे फार पुराणं मंदिर आहे. हे बऱ्याच वर्षात बांधलेलं दगडी मंदिर आहे. इथे नवस वगैरे केले जातात. सगळं काही भाविक त्यांना पावणारं मंदिर आहे. किती फूट उंच आणि कशामध्ये बांधकाम आहे? दगडी बांधकाम, पूर्ण दगडी बांधकाम. आणि एकदम परिसर स्वच्छ असतो. मागचा पुढचा मागचा आणि बरेच भाविक लोक इथे येतात. सत्यनारायण पूजा वगैरे करतात. श्रावण मध्ये कुठलं कार्यक्रम होतात? काय म्हणतात तो याचा कार्यक्रम होतो, काय म्हणतात त्याला, दहीहंडीचा का, दहीहंडीचा कार्यक्रम होतो. तिथून कीर्तनाचा कार्यक्रम इथंच होतो कायम. आणि काहीतरी ते याचा 7 दिवसाचं कीर्तन होतं. या मंदिराची काय वैशिष्ट्य आहेत? वैशिष्ट्य म्हणजे भक्तांना पावणारं मंदिर आहे. लांबून लांबून लोक इथं येतात आणि दर्शनाला आणि त्यांच्या इच्छा पूर्ण करून घेतात. नागपुरात फडणवीस म्हणजे विकास वृत्ती आणि अनिल देशमुख वसुली बुद्धी अशा आशयाचे होर्डिंग्स लावण्यात आले. तर नागपुरात रामनगर चौकात आता देवेंद्र फडणवीस म्हणजे विकास वृत्ती आणि माजी गृहमंत्री अनिल देशमुख वसुली बुद्धी अशा आशयाचे होर्डिंग्स लागलेत. तर भाजप युवा मोर्चाने हे होर्डिंग्स लावल्याचे दिसून येत आहे. या होर्डिंग्स मध्ये अनिल देशमुख यांचा उल्लेख वसुली बुद्धी असा केला गेलाय. माझ्यावर आरोप लावण्यासाठी परमबीर सिंग आणि देवेंद्र फडणवीस यांच्यामध्ये डील झाली होती असा खुलासा अनिल देशमुख यांनी केलाय. तर काल चांदीवाल आयोगाबद्दल बोलताना फडणवीस यांनी म्हणाले की चांदीवाल आयोगाचा अहवाल मवियाचे सरकार असताना आला होता. ती गोष्ट खरी आहे, पण त्यानंतर आमचं सरकार पडलं आणि तो अहवाल आमचे सरकार जाहीर करू शकले नाही. उद्धव ठाकरे यांच्या एका आमदाराला देवेंद्र फडणवीस यांनी 50-50 कोटी रुपये देऊन फोडले. त्यामुळे सरकार पडले. तो अहवाल आता 2 वर्षांपासून गृह खात्याकडे आहे. विनंती आहे की तो चांदीवाल अहवाल सादर करावा.
जनतेला माहीत होईल की माझ्यावर आरोप झाले त्याबद्दल चौकशीत काय आढळले, पण हा अहवाल जनतेसमोर का आणत नाही याचा मला अतिशय आश्चर्य आहे. काल चांदीवाल आयोगाबद्दल बोलताना देवेंद्र फडणवीस असे बोलले की चांदीवाल आयोगाचा रिपोर्ट आमचं सरकार असताना आला होता. ही खरी गोष्ट आहे, आमचं सरकार असताना चांदीवाल आयोगाचा रिपोर्ट आला होता. पण काही दिवसातच आमचं सरकार पडलं. त्याच्यामुळे तो रिपोर्ट आमचं सरकार जाहीर करू शकलं नाही. आता त्यावेळेस आमचं सरकार का पडलं? उद्धवजी ठाकरे यांचे त्यावेळेस 40 आमदार एका आमदाराला 50 कोटी रुपये देवेंद्र फडणवीस यांनी देऊन फोडलेत. त्याच्यामुळे त्यावेळेस सरकार पडलं. त्याच्यामुळे तो रिपोर्ट आमचं सरकार गेल्यामुळे समोर येऊ शकला नाही. पण आता 2 वर्षापासून हा रिपोर्ट त्यांच्याकडे आहे. होम डिपार्टमेंटला हा चांदीवालाचा रिपोर्ट पडलेला आहे. त्याच्यामुळे माझी त्यांना विनंती आहे की चांदीवाल जे हायकोर्ट जज चांदीवाल होते त्यांनी जी 1400 पानाचा जो त्यांचा रिपोर्ट आहे, त्यांनी जी 11 महिने चौकशी केली, 11 महिने चौकशी केली, तो 1400 पानाचा रिपोर्ट न्यायमूर्ती चांदीवाल यांनी जो दिला होता तो त्यांनी त्यांच्याकडे डिपार्टमेंटला आहे, देवेंद्र फडणवीस यांच्याकडे आहे, तो त्यांनी जनतेसमोर आणावा एवढीच माझी त्यांना विनंती आहे. जनतेसमोर तो रिपोर्ट आणल्याने जनतेला माहित होईल की माझ्यावर जे आरोप त्यावेळेस करण्यात आले होते त्याच्या बाबतीत चौकशीमध्ये काय आढळलं. पण हा रिपोर्ट जनतेसमोर का आणत नाही याचं मला अतिशय आश्चर्य आहे. काल फडणवीस असं देखील म्हणाले की अनिल देशमुखांवर जो गुन्हा दाखल झाला तो सरकारनं केलेला नाहीये, तर हायकोर्टाच्या निर्देशावरून ते गुन्हे दाखल झाले. असं आहे, देवेंद्र फडणवीस यांनी अजून दुसरं खोटं काल बोललं. एक आपल्याला माहित आहे, त्यांनी बोलताना सांगितलं की परमवीर सिंग त्यांच्या काळामध्ये पोलीस आयुक्त होते. मी त्यावेळेस विरोधी पक्ष नेता होतो. मी कसं काय परमवीर सिंगला अनिल देशमुखावर आरोप करण्यासाठी सांगू शकतो असं काल त्यांनी वक्तव्य केलं. देवेंद्र फडणवीस यांना चांगलं माहित आहे की मी जेव्हा गृहमंत्री होतो त्यावेळेस मुकेश अंबानी यांच्या घरासमोर एका स्कॉर्पिओ गाडीमध्ये जो बॉम्ब ठेवण्यात आला होता, नंतर त्या स्कॉर्पिओ गाडीचा जो मालक आहे त्याची हत्या झाली, त्याचा खून झाला. आणि या दोन्ही गुन्ह्यामध्ये परमवीर सिंग ते मुंबईचे पोलीस आयुक्त होते, ते मास्टरमाइंड होते. त्यांना त्यावेळेस NIA च्या माध्यमातून अटक होणार होती. आणि त्यावेळेस परमवीर सिंग आणि देवेंद्र फडणवीस यांना त्यांचं बोलणं झालं. परमवीर सिंग त्यांना शरण गेले की मला कोणत्या पद्धतीने मला अटक करू नका, मला अटक झाली नाही पाहिजे. आणि परमवीर सिंग त्यांना शरण गेले. आणि देवेंद्र फडणवीसनी मग आमचं सरकार पडण्यासाठी त्यांना सांगितलं की ठीक आहे, आम्ही तुम्हाला मदत करू आणि मग तुम्ही पहिले अनिल देशमुखावर आरोप लावा. अशा पद्धतीने त्या परमवीर सिंग आणि देवेंद्र फडणवीसचं डील झालं होतं. आणि म्हणून परमवीर सिंगनी माझ्यावर आरोप लावले. तुम्ही आरोप करताय, गंभीर आरोप करताय की डील झाली होती फडणवीस आणि परमवीर सिंग मध्ये, त्याच्यामध्ये बॉम्ब ठेवल्यानंतर काल तुमच्या नावाची नागपूरमध्ये होर्डिंग लावण्यात आली आहे आणि त्यानंतर भाजप कार्यकर्त्यांवर जे आहे गुन्हे दाखल करण्यात आलेले आहे, कसं बघतात? त्यात आहे, जे काही काल होर्डिंग लावण्यात आले होते त्याच्याबद्दल मी ट्विट केलं कालच. आणि त्या ट्विटमध्ये लिहिलं की धन्यवाद देवेंद्र फडणवीसजी, तुमच्या आशीर्वादाने हे संपूर्ण होर्डिंग लागले नागपूरला. महाराष्ट्रामध्ये तुम्ही किती घाणेरडं आणि किती खालच्या स्तराचं राजकारण करताय याचा नवीन अंक या होर्डिंग लागल्यामुळे नागपुरात जनतेला पाहायला मिळाला. अशा पद्धतीने काल मी ट्विट केलं होतं. आणि देवेंद्र फडणवीस यांच्याच आशीर्वादाने हे होर्डिंग लागले होते. त्याच्यावर पोलिसांनी कारवाई केली आणि ते होर्डिंग काढलेत आणि ज्याला कोणी देवेंद्र फडणवीस यांनी लावायला सांगितले त्याच्यावर कारवाई करते. यावेळी
जातीच्या मुद्द्याला शरद पवारांनी हातभार लावू नये, महाराष्ट्राचे मणिपूर होऊ नये यांची त्यांनी काळजी घ्यावी असं वक्तव्य राज ठाकरे यांनी केलं. त्याचबरोबर महाराष्ट्र दौऱ्यावर ते म्हणाले, आगामी विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर हा माझा महाराष्ट्र दौरा सुरू झालाय. प्रत्येक मतदारसंघाची छाननी केली जाणार आहे, परिस्थितीचा आढावा घेतला जाईल. 250 ते 200 जागा पक्ष लढवणार आहे असंही राज ठाकरे यावेळी म्हणाले. येणाऱ्या विधानसभेच्या निवडणुका आणि या निवडणुकांच्या दृष्टिकोनातून हा माझा महाराष्ट्र दौरा सुरू झालेला आहे. साधारणपणे प्रत्येक मतदारसंघाची छानबीन केली जाईल, परिस्थितीचा आढावा घेतला जाईल आणि मग त्याच्यानंतर पुढे किती जागा लढवायच्या आणि काय लढवायच्या, सर्वसाधारणपणे आम्ही एक 250 ते 250 जागा पक्ष लढवणार आहे. हे काय पहिल्यांदा होत नाही, याच्या अगोदरही लढवले आहेत. 2009लाही लढवल्या होत्या आणि 2014लाही लढवले होते. बस त्या दृष्टिकोनातनं माझा सगळा दौरा आहे. आता याच्या पलीकडे मी तुम्हाला आता काय सांगू. तुम्हाला काय आपण पहिली गोष्ट बघितली पाहिजे की मुळात हा विषय कसला आहे. विषय आहे शिक्षणाचा, विषय आहे नोकरीचा, महाराष्ट्रातल्या भूमिपुत्रांना नोकऱ्या मिळायला पाहिजेत, चांगलं शिक्षण मिळालं पाहिजे. मला असं वाटतं की ह्याच्यामध्ये जात येते कुठे. तो ओबीसी असेल, तो मराठा असेल, तर कुठच्याही जातीचा असेल, आपल्या मुलांना महाराष्ट्रातल्या आपल्या मुलामुलींना चांगलं शिक्षण, चांगला रोजगार मिळाला पाहिजे. महाराष्ट्रामध्ये म्हणजे महाराष्ट्र हे राज्य असं आहे की या देशामधलं सर्वाधिक प्रगत राज्य म्हणून आपण महाराष्ट्राकडे बघतो आणि महाराष्ट्रामध्ये जेवढे नोकऱ्या उपलब्ध होतात, मला नाही वाटत दुसऱ्या कुठच्या राज्यामध्ये इतक्या मोठ्या प्रमाणावरती उपलब्ध होत असेल. आज बऱ्याचशा गोष्टी जर समजा आपण बघितल्यात तर या म्हणजे ज्याला आपण खाजगीकरण करतायत, केंद्र सरकार काय करतंय आणि सगळ्याच, आता या खाजगी ज्या संस्था आहेत इथे आरक्षण आहे का? खाजगी ज्या शिक्षण संस्था आहेत इथे आरक्षण आहे का? मग नेमकं किती प्रमाणामध्ये आरक्षण आहे आणि किती जातींना ते मिळणार आहे, किती मुलांना मिळणार आहे, किती मुलींना मिळणार आहे, किती नोकऱ्या उपलब्ध होणार आहेत, हे जर आपण तपासणार आहोत का? की फक्त माथी भडकवून फक्त मतं हातामध्ये घ्यायची एवढाच फक्त उद्योग आहे? आपण मला असं वाटतं काही गोष्टी नीट समजून घेतल्या पाहिजेत. हे सगळं जे राजकारण चालू आहे हे कोणाच्या ना कोणाच्या तरी खांद्यावरती बंदुका ठेवून फक्त राजकारण सुरू आहे आणि मतं फक्त हातामध्ये घेणं सुरू आहे. याच्या पलीकडे ना त्या आपल्या ओबीसी असतील, नाही तर मराठा असतील, नाही तर अजून कुठच्या मुलामुलींचा ह्याच्यामध्ये विचार नाही आहे. हे फक्त मतांचं राजकारण आहे. मला असं वाटतं प्रत्येक समाजाने ही गोष्ट समजून घेतली पाहिजे की आपल्याला मूर्ख बनवत आहेत आणि याच्यातनं हाताला काही लागणार नाहीये. मी तुम्हाला सांगतो, आज बाहेरच्या राज्यांमधनं मुलं येतात आणि आपल्या राज्यांमधल्या नोकऱ्या बळकावतात, आपल्या राज्यामध्ये असलेल्या शिक्षण संस्थांमध्ये शिक्षण घेतात, पण आपल्या मुलांना मुलींना मिळत नाही. मला असं वाटतं आपण विचार केला पाहिजे ना या गोष्टींचा. आणि मग या शिक्षण संस्थांमध्ये त्या मुलामुलींना का नाही आपल्याकडे शिक्षण मिळत, बाहेरच्या मुलांना का मिळतं? मग ते सगळ्या गोष्टी पैशावरती येतात. म्हणजे मूळ विषय राहतोय बाजूला आणि आपण कुठेतरी विचित्र भरकटत जातोय. आणि भरकटणं नुसतं नाही आहे, हे विष कालवणं आहे. मध्यंतरी तुम्ही देखील पाहिलं असेल, मी पाहिलं, लहान लहान मुली बोलत होत्या त्या जातीच्या ह्याच्यावरती की आमची मैत्री तुटली आणि ह्या सगळ्या गोष्टी झाल्या. हे भीषण आहे. बरं, हे मी कधीपासून सांगतोय की उद्या शाळा कॉलेजपर्यंत जाणार प्रकरण, आणि उद्या शाळा कॉलेजपर्यंत गेल्यानंतर असं वातावरण महाराष्ट्रात कधीच नव्हतं. आपण असल्या गोष्टी उत्तर त्या युपीमध्ये, बिहारमध्ये अशा आजपर्यंत आपण ऐकत आलो जातीच्या विषयावरती गोष्टी. हे लोण महाराष्ट्रात यावं.
म्हणजे महाराष्ट्रासारखं एक राज्य ज्याने देशाला दिशा दिली, ते राज्य आज जातीपातीमध्ये खितपत पडलेलं आहे, याच्यासारखं दुर्भाग्य नाही. अशा प्रकारचं राजकारण करणाऱ्या, मला असं वाटतं की जी लोक असतील, प्रत्येक समाजाने यांना निवडणुकीला दूर ठेवलं पाहिजे. कळलं? लोकसभेला आपली भूमिका जी भूमिका आपली फडणवीस असतील त्यापासून सगळे विटकरीपासून सगळे महाराष्ट्रातले नेते एकमेकाला एकही भाषेत सुनाव. तर या होत्या आजच्या महत्त्वाच्या घडामोडी. अशाच महत्त्वाच्या घडामोडींसाठी पाहत रहा न्यूज मराठी 24/7.